प्रश्न क्रमांक 6. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 34,966 छापल्याप्रमाणे आहे. अध्यक्ष महोदय, या प्रश्नामध्ये स्पष्टपणे राज्याचा महसूल किती मोठ्या प्रमाणामध्ये आपलं नुकसान होत आहे. ज्या इम्पोर्ट केलेल्या गाड्या आहेत त्या सर्व गाड्या इथला टॅक्स विचारात घेऊन त्या गाड्या बाजूच्या राज्यामध्ये केंद्रशासित प्रदेश आहे तिथे असेल, छत्तीसगडमध्ये, मध्य प्रदेशामध्ये बाजूच्या राज्यामधला टॅक्स अत्यंत अल्प आहे आणि म्हणून या गाड्या तिकडे रजिस्ट्रेशन होतात, महाराष्ट्रामध्ये चालतात आणि महाराष्ट्रामध्ये त्या गाड्या महाराष्ट्रीयन माणूस वापरला जातो आणि त्यातून मात्र आपल्याला रोड टॅक्स वगैरे काही मिळत नाही. अशा स्वरूपाची ही प्रश्न आहे. आता तुम्ही या प्रश्नाच्या उत्तरात मंत्री महोदयांनी सांगितलं की असं कुठेही झालेलं नाही किंवा हे खरं नाही, म्हणजे एक व दोन्ही खरे नाही. तुम्ही जरा या संदर्भात माहिती घ्या की इम्पोर्ट केलेल्या गाड्या किती आपल्या महाराष्ट्राच्या रस्त्यावर फिरतात आणि बाजूच्या राज्यामध्ये रजिस्ट्रेशन झालेलं आहे. अशा गाड्यांची माहिती जर काढली आपण, आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे स्पीड किती चालली त्याचं ते ट्रॅप होतं, त्याला आपण डायरेक्ट चालान देतो. ज्या पद्धतीनं मिसिंग लिंकमध्ये 80च्या वर स्पीड गेलं की ऑटोमॅटिक त्याला 3,000ची चालान येते. अशा पद्धतीनं आपल्याकडे सगळे कॅमेरे लागलेले आहेत. या कॅमेऱ्यामधून या गाड्या ट्रॅप करून यावर आपण आपल्या राज्यामध्ये नोंदणी न केलेल्या गाड्यांचं रजिस्ट्रेशन यावर त्यांच्यावर टॅक्स लावणार का, हा पहिला प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, मी आपल्याला विनंती करतो की आपल्याला लक्षवेधी दिली होती. या राज्यामध्ये RTO मध्ये काय चाललंय खाली जरा मंत्री महोदय माहिती घ्या. कालच नागपूरमध्ये एक FIR दाखल झाला. नागपूरमध्ये तिथल्या RTO विजयसिंग चव्हाण यांनी तक्रार दिली. 1500 चोरीच्या गाड्या 1500 या महाराष्ट्रामध्ये नोंदणी केल्या गेल्या. अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीने जर महसुलाचं आहे चोरीच्या गाड्या नोंदणी करून जर अशा पद्धतीनं या RTO खात्यामध्ये काही गैरप्रकार चालला असेल तर याची सुद्धा चौकशी करण्याची आवश्यकता आहे. मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी काही गोष्टी लक्षात आणून देतो. अध्यक्ष महोदय, हे कोणाच्या काळात झालंय? या 1500 गाड्यांचं रजिस्ट्रेशन जे झालं आहे, आपल्याला सांगतो, आपण नव्हतात मंत्री म्हणून आपल्यावर आमचा आरोप नाही. बजरंग खरमाटे नावाचा निवृत्त हा माणूस ARTO होता वर्धेला. याच्यापेक्षा 13 वर्षे 14 वर्षे सिनियर लोक असताना या व्यक्तीला नागपूरचा चार्ज ग्रामीणचा दिला आणि ह्यांनी त्या संपूर्ण परिसरामध्ये जाळे विणून या माणसाला, सिनियर माणसाला म्हणून ज्युनियर माणसाला इथे ठेवल्यामुळे, हा अतिरिक्त कारभार दिल्यामुळे यामध्ये आणि त्यांनी मिळून आणि त्यांच्याबरोबर असलेल्या RTO आनंद मोळ नावाचा माणूस, हे दोघेही अध्यक्ष महोदय, हे दोघेही आनंद मोड हा इन्स्पेक्टर 19 वर्षापासून विदर्भात आहे आणि दुसरा भुयार नावाचे आहेत, ह्या संपूर्ण रॅकेट चालवतात, हे 17 वर्षापासून नागपूर विभागात आहे. आणि यांनी मिळून या पद्धतीनं ज्यावेळेस अविनाश ढाकणे RTO होते, आपले आयुक्त असताना, या संपूर्ण चार्ज त्यांना दिला होता. परंतु आज 17 वर्षापासून तो विदर्भातच आहे आणि हे रॅकेट चालवत आहे. मी मुद्दाम तुम्हाला काही गोष्टी, अध्यक्ष महोदय, लक्षवेधी मी दिली होती, तुम्ही मला थोडासा वेळ द्या. खरं म्हणजे फार गंभीर विषय आहे, इतका गंभीर विषय आहे अध्यक्ष महोदय की मी आपल्याला जर हे वाजवून दाखवलं ना, यांचं हे माझ्याकडे सगळ्या त्या ऑडिओ, काय रणधीरजी काय होतं, बोला. मी जर हे वाजवून दाखवलं ना अध्यक्ष महोदय, आपण जरा फार सिरियस विषय आहे. हे एक रॅकेट खरमाटे, मोळ, भुयार, हे निवृत्त झालेले आणि आत्ता असलेले हे मिळून हे रॅकेट चालवतात. यामध्ये अध्यक्ष महोदय मी आपल्या निदर्शनास आणून देतो की खरमाटे, भुयार, नागरेन, मोड आणि खैरणा यांनी 3 ट्रॅप लावले. जो यांच्या ट्रॅपमध्ये नवीन अधिकारी सापडत नाही, ट्रॅप म्हणजे वसुलीमध्ये, या माननीय मुख्यमंत्री महोदय विदर्भातल्या अधिकाऱ्यांना टार्गेट करतात. हे आतापर्यंत 3 ट्रॅप झालेत अँटी करप्शनचे. त्या 3 ट्रॅपमध्ये गुड्डू नावाचा हा माणूस त्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. याचाच नंबर त्या 3 ट्रॅपमध्ये सापडला. हा चोरीचे ट्रक आणतो आणि यामध्ये
हा गुड्डू सेठ म्हणजे याचं नाव अध्यक्ष महोदय, हा पूर्ण नाव याचं मी आपल्या लक्षात आणून देतो की इतका गंभीर विषय यामध्ये आहे की हा गुड्डू सेठ उर्फ निजामुद्दीन हा सगळे ट्रक आणून हा पूर्ण ट्रॅपसाठी माणसं पुरवतो आणि एंटी करप्शनवाले आणि आरटीओचे ऑफिसर हे संगनमत करून काल माझ्या मतदारसंघातला शेंडे नावाचा तरुण पोरगा काही दोष नव्हता, झोपला होता, त्याला पकडलं. 4 तासामध्ये त्याची बेल झाली, कारण कुठलाच पुरावा नाही. पण एंटी करप्शनने धाड घातली, उचलून नेलं. अशा पद्धतीनं या पोटदुखे नावाचा एक तरुण आरटीओ आत्ता लागलेला. हे स्कॅम करतात 1-1 कोटी रुपये. मी मुख्यमंत्री महोदय आपल्या निदर्शनास आणून देतो की एंटी करप्शनचे अधिकारी पैसे घेतात आणि या ट्रॅपमध्ये या आरटीओच्या माणसाला सहकार्य करतात. मी पुराव्यानिशी देईल आपल्याकडे सर्व A to Z ही फाईल मी पाठवतो. याचे जवळपास 56 रेकॉर्ड 57 रेकॉर्ड बोललेले मोबाईलवर झालेले रेकॉर्ड आहेत माझ्याकडे की ह्यांनी गाडी सोडा चोरीची, ओव्हरऑल सोडा असं म्हणून यांनी या पद्धतीनं हा पूर्ण धंदा चालवला आहे. हे कधी बंद करणार आहात? माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय, या सगळ्या प्रकरण मांडायला 1 तासभर लागेल. पण मी आता प्रश्न एवढंच विचारतो की ही जे गाड्याच्या संदर्भात आत्ता काही चर्चा झाली, या इम्पोर्टेड गाड्याच्या संदर्भातला प्रश्न जरी असला तरी त्यावर आपण तपासणी करा आणि त्यांची माहिती घ्या. आणि दुसरा माझा एवढंच प्रश्न आहे की या आत्ता मी मांडलेल्या प्रश्नाच्या संदर्भात की आपण या SIT स्थापन करून या सर्व अधिकाऱ्यांचे व ACB ट्रॅपमधील सर्व तक्रारदार गुड्डू सेठ उर्फ या मोहम्मद एजाज रहमान, आसिफ अब्दुल कादिर आणि निजामुद्दीन या 3ही लोकांची हे या गुड्डू सेठसह इतर लोकांची चौकशी करणार का? पहिला प्रश्न. आणि सर्व अधिकाऱ्यांची EOW इन्कम टॅक्सची चौकशी होणार का, लावणार का? आणि रवींद्र भुयार आणि आनंद मोळ हे 19 वर्षापासून विदर्भात आहेत, यांना विदर्भाच्या बाहेर तात्काळ बदली करणार का? अध्यक्ष महोदय, प्रश्न वेगळा होता, परंतु सन्माननीय सदस्य वडेट्टीवार साहेबांनी जो आरटीओच्या विषयाच्या संदर्भात सुद्धा उपप्रश्न विचारले त्यालाही मी सविस्तर उत्तर देतो. परंतु त्यापूर्वी तुमचा जो मूळ प्रश्न होता त्या प्रश्नाच्या अनुषंगानं ही वस्तुस्थिती आहे की मर्सिडीज, BMW, ऑडी, JLR ह्यासारख्या मोठ्या मोठ्या कंपन्यांचे डीलर ह्या मोठ्या 50 लाखाच्या वरच्या गाड्या ज्या असतात त्या गाड्यांची कर चुकवीगिरी ही महाराष्ट्रात न रजिस्ट्रेशन करता ते बाजूच्या राज्यामध्ये करतात, ही काही प्रमाणामध्ये वस्तुस्थिती आहे. आणि त्याचबरोबर हे जे मालक आहेत जे गाडीचे ते कर्ज मात्र राज्यातून घेत असतात आणि गाडीचं रजिस्ट्रेशन मात्र दीव दमन किंवा पॉंडेचेरी वगैरे ह्या राज्यामध्ये दाखवत असतात. अशी काही उदाहरणं आमच्या डोळ्यासमोर आलेली आहे. त्यावर कारवाई आरटीओ डिपार्टमेंटची चालू आहे. आता आम्ही नवीन त्या माध्यमातून ही कर चुकवेगिरी करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी किंवा ती कर चुकवेगिरी त्यांनी करू नये यासाठी CRTM म्हणजे GST व्हेरिफिकेशन शिवाय कुणालाही त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करता येणार नाही असा नियम आम्ही करतोय. आणि त्यामुळे सर्वच्या सर्व रजिस्ट्रेशन हे महाराष्ट्रातच बंधनकारक करणार आहे. कारण दुसरा अजून आम्ही एक नियमावली करतोय की वाहन नोंदणी करताना रहिवास कागदपत्रे म्हणजे कर्जाचं कागदपत्र त्यांचं कुठलं आहे, कर्ज घेताना बँकेकडे त्यांनी कागदपत्र कुठली सादर केलेली आहे. कारण शेवटी लोकल बँकेमध्ये कर्ज घेत असताना स्थानिक रहिवास प्रमाणपत्र किंवा स्थानिक त्यांना बँकेचं कर्ज घेत असतानाची जी काही कागदपत्र लागतात त्यामुळे ती कागदपत्र तपासणी करण्याच्या सूचना मी माझ्या आरटीओच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहे जेणेकरून भविष्यामध्ये ही कर चुकवेगिरी करणाऱ्यांना आळा बसेल. दुसरा महत्त्वाचा प्रश्न ह्या ठिकाणी सन्माननीय सदस्यांनी विचारला अध्यक्ष महोदय, ही वस्तुस्थिती आहे की आरटीओ डिपार्टमेंटमध्ये हे फार मोठ्या प्रमाणामध्ये काही प्रमाणात आपल्यालाही कल्पना आहे की रॅकेट आहे आणि ते रॅकेट कुठे ना कुठे कधीतरी थांबलं पाहिजे. आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्यावर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन मंत्री म्हणून मला दिले. बजरंग खरमाटे ज्या व्यक्तीचं नाव आपण ह्या सभागृहामध्ये आता केलेलं आहे त्या बजरंग खरमाटेवर
मी माझ्या स्वतःच्या स्वाक्षरीने, एकनाथ शिंदे साहेबांच्या स्वाक्षरीनं आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनं UOW कडे आम्ही ऑलरेडी ती तक्रार केलेली आहे आणि त्या बजरंग खरमेटेचा ह्या विषयावर जे काही प्रश्न आपण उपस्थित केलेले त्यांची चौकशी चालू आहे आणि मी 3 दिवसापूर्वीच माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की माननीय पुढे देतो ना साहेब, प्रश्न तुमचा एवढा मोठा लांबवलाय त्याची उत्तरं सुद्धा मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो ताबडतोब. फार म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा गंभीर दखल घेतलेली आणि ताबडतोब त्यांच्यावर अतिशय कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. सन्माननीय मंत्री महोदयांनी मागच्या आठवड्यातच माझ्याशी चर्चा केलेली आहे. काय काय घोटाळे चालले आहेत हे त्यांनी लक्षात आणून दिलेलं आहे. त्यामुळे त्यांनी विनंती केल्याप्रमाणे उच्चस्तरीय याची चौकशी केली जाईल. चला, प्रश्न क्रमांक 7. अध्यक्ष महोदय, अजून महत्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता तेही मला त्यांच्या निदर्शनास आणून द्यावं लागेल. RTO विभागाबद्दल काही तक्रारी आणि ऑडिओ क्लिप सुद्धा जसं आपल्याकडे आलेल्या आहेत तशा माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, ह्या तक्रारी जसे त्यांच्याकडे आहेत तशा काही प्रमाणात माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत. त्यामुळे RTO डिपार्टमेंटमध्ये त्यांनी ज्यांची नावं घेतली त्याची तर चौकशी केलीच जाईल. परंतु आम्ही एक निर्णय घेतलेला आहे. वडेट्टीवार साहेब ऐका जरा, फार महत्वाचा निर्णय RTO डिपार्टमेंटच्या माध्यमातून आणि हे सगळे जे रॅकेट आहे ते उद्ध्वस्त कायमचं करायचा शासनाचा निर्णय आहे आणि त्यामुळे शासनाने ही भूमिका घेतली आहे की प्रियंका नारनवरे IPS अधिकारी आहेत, सिनियर IPS अधिकारी आहे, मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी म्हणून त्या आमच्याकडे आहेत कार्यरत. त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही SIT स्थापन केलेली आहे आणि त्यांच्याबरोबर रवी गायकवाड अतिरिक्त परिवहन आयुक्त आणि श्री मंदार जावळे दक्षता अधिकारी परिवहन आयुक्त यांना आम्ही त्रिसदस्यीय समिती नेमलेली आहे आणि SITच्या माध्यमातून आम्ही चौकशी करून 1 महिन्याच्या आत आम्हाला अहवाल द्यायला सांगितलेला आहे आणि अहवाल आल्यानंतर जे जे तुम्ही नावं घेतलेत ती आणि जी ह्या रॅकेटमध्ये सहभागी असतील आणि आता कार्यरत असतील, फक्त रिटायर्ड झाले नाही तर आताही परिवहन सेवेमध्ये जे कार्यरत असतील त्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल. आमचे TC ऑफिसचे काही अधिकारी होते, ते अधिकारी मंत्री किंवा शासनाची परवानगी न घेता काही अजून निर्णय घेत होते त्यांच्या स्तरावर. मेत्रवार नावाचे जे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा शोकॉज देण्याची भूमिका RTOचा आम्ही आयुक्तांना दिलेल्या आहेत आणि आपण ज्या ज्या काही सूचना केल्यात किंवा जे जे आरोप केले त्यावर ही SITच्या माध्यमातून 1 महिन्यामध्ये चौकशी करून अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यावर ताबडतोब कठोर कारवाई केली जाईल.